आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामधल्या भिडे पुलावरील वाहतूक शनिवार 11 ऑक्टोबरला पूर्ववत करण्यात येणार। सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीला परवानगी। गेल्या 6 महिन्यांपासून भिडे पूल मेट्रो पुलाच्या कामानिमित्त बंद। पुण्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 वेळेमध्ये फटाके फोडण्यास बंदी। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून फटाक्यांबाबत नियमावली जाहीर। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा। पुण्यामध्ये कात्रज बाह्य वळण मार्गावर येत्या 15 ऑक्टोबरपासून अवजड वाहनांना बंदी। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। किवळेकडे कात्रजकडून जाणाऱ्या मार्गावर सकाळी 8 ते 11 आणि किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावर संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये जड आणि अवजड वाहनांना बंदी राहणार। पुण्यामध्ये बेकायदा फ्लेक्स प्रकरणी 27 जणांवर गुन्हे दाखल। पुणे महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना ताकीद। शहरामध्ये परवानगीशिवाय फ्लेक्स बोर्ड किंवा बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश। बेकायदा नळजोड शोधण्यासाठी रोबो खरेदी। पाणीपुरवठा विभागानं वडगाव शेरी भागामधील गणेशनगर परिसरामधील 40 बेकायदा नळजोड शोधले। रोबोची उपयुक्तता पाहता एक रोबो खरेदीचा विचार सुरू। पुण्यामधल्या कोंढवा परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मद आशयाचे फ्लेक्स झळकले। अज्ञातांना आय लव्ह मोहम्मद आशयाचे फ्लेक्स लावल्याची माहिती। कन्या शाळांमध्येही आता मुला-मुलींचं सहशिक्षण। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। एकाच आवारामध्ये मुलं आणि मुलींच्या स्वतंत्र शाळा असल्यास एकत्रीकरणाचे निर्देश। याबाबतचे शालेय शिक्षण विभागाकडून पत्रक प्रसिद्ध।